योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला 2100 रुपये मिळणार आहेत। तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला ही आर्थिक मदत दर महिन्याला मिळणार आहे। पण तुमचं नाव अजून सुद्धा या लिस्टमध्ये आहे का नाही हे चेक करा। पाहूयात हे कसं चेक करायचं याची लिस्ट। तर testmmlby.ma.ait.government.in या वेबसाईट वरती जा। लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशियरी स्टेटस हा ऑप्शन निवडा। नवीन पेज वरती तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि नंतर कॅप्चा पूर्ण करा। सेंड ओटीपी वरती क्लिक करा। आधार कार्डची लिंक मोबाईल नंबरवर सुद्धा ओटीपी येईल। वेबसाईट वरती ओटीपी टाकल्यानंतर चेक ऑप्शन वरती क्लिक करा। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण त्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही। पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही, ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील। आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे। तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर 1चं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम हे आम्हा तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि इथं थांबतो। धन्यवाद। क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार। अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाहीये हे बाबा, काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय ठरलं चला।